ठाण्यात विधान परिषदेच्या अर्ज मागे घेण्यावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी. अभिजित पवार यांचा अर्ज मागे घेण्यापूर्वी विश्वासात घेतलं नाही. काँग्रेस आणि उबाठाचा राष्ट्रवादी शपवर आरोप. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची रिक्त जागा नवनीत राणा यांना मिळण्याची शक्यता. जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. नवनीत राणा आणि रवी राणा पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. नाशिकमधील भाजप बंडखोर गणेश गीते उमेदवारी अर्ज मागे घेणार. मंत्री गिरीश महाजन यांना समजूत काढण्यात यश. गोकुळ गीते मात्र निवडणूक लढण्यावर ठाम. बाळमानेंची ठाकरे गटातून हकालपट्टी. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणं भोवलं. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा बाळमानेंवर आरोप. उद्धव ठाकरे यांनी पक्षातून केली हकालपट्टी. विधान परिषदेच्या मतदानाआधीच शिवसेनेचं खातं उघडलं. ठाणे मतदारसंघातून रवींद्र फाटक बिनविरोध विजयी. महाविकास आघाडीच्या अभिजित पवार यांचा अर्ज मागे. जालना संभाजीनगरमधून देवयानी डोणगावकरांची निवडणुकीतून माघार. गणेश लोखंडे लढणार निवडणूक. देवयानी डोणगावकरांची पक्षातून हकालपट्टी. नागपूर विधान परिषदेमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस थेट सामना. भाजपचे डॉक्टर राजीव पोद्दार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे अशी लढत. जळगाव विधान परिषदेमध्ये भाजपचं टेन्शन वाढलं. शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर ठाम. बंड शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांची धावाधाव. माझ्याच नेत्यांकडून आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न. मुलीच्या माघारीनंतर आमदार महेंद्र दळवी यांची पोस्ट. कोल्हापूरमध्ये उबाठामधील अंतर्गत वादाची पुन्हा चर्चा. रविकिरण इंगवले आणि मंजित मानेंची वादाची क्लिप व्हायरल. जय महाराष्ट्र या ऑडिओची पुष्टी करत नाही. निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला अटक. वेश बदलून राहणाऱ्या घायवळच्या राजस्थानातून मुसक्या आवळल्या. शाळा सुरू होण्याआधीच पालकांना दरवाढीचा शॉक. स्कूल बसच्या भाड्यामध्ये 15% वाढ. इंधनाचे दर वाढल्यामुळे स्कूल बस असोसिएशनचा निर्णय. विमानतळावर सेल्फी काढल्यास मोबाईल होणार जप्त. डीजीसीएकडून नवी नियमावली जारी. विमानतळावर रील्स काढण्यावर सुद्धा बंदी. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये एटीएसची कारवाई. पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कातील चौघे ताब्यात. संशयित तरुणांची 10 तास कसून चौकशी. मेट्रो लिफ्टमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी जेरबंद. मुंबई पोलिसांनी छत्तीसगडच्या रायपूरमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. रत्नागिरीच्या कामथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात. स्त्रीरोग तज्ज्ञ कांचन मदार यांना 4,500ची लाच घेताना रंगेहात अटक. गर्भपाताच्या गोळ्यांचं किट देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप. बारामतीतील गुणवडीमध्ये अवैध हातभट्ट्यांवर धाड. जमिनीखाली लपवलेला दारूसाठा जप्त. बारामती शहर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई. माऊली समाधी मंदिरामध्ये आंब्यांची आकर्षक आरास. मंदिर परिसरात दरवळतोय आंब्यांचा सुगंध. श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती संवर्धनाकडे दुर्लक्ष. जानेवारीमध्ये मूर्तीवर सिलिकॉन लेप लावण्याचा होता ठराव. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतला निर्णय. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एका खासगी हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये लागली आग. 7 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची भीती. दिल्लीत रेस्टॉरंट आग प्रकरणामध्ये मालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक. आगीत होरपळल्यामुळे 21 जणांचा झाला होता मृत्यू. मान्सून केरळमध्ये दाखल. हवामान विभागाची माहिती. केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी.